नमस्कार, भारतीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपला मराठी नववर्षाचा दिवस आहे, तो म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्यासाठी आपण फार गोड गोड पदार्थ बनवतो। त्याच्यामध्ये मेन म्हणजे आपले असतं पुरणपोळी असते। तर आज आपण त्याच्यासोबत अजून एक गोड पदार्थ बनवूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते आपण घेतलेले आहे। ह्या साहित्यानं तुम्ही ओळखू शकता आपण आज काय बनवणार आहोत। आपण पाहू शकतो, आपण घेतलेले आहेत काजू। हे काजू अर्धा कप घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत घेतलेलं आहे आपण पाणी हे 1 कप आहे। प्रमाण व्यवस्थित पाहून घ्या। आणि ही आपण घेतलेली आहे साखर अगदी कमी, म्हणजे काजूच्या पण निम्मी आहे। हे याचे प्रमाण आहे। काजूवरून आपल्या सगळ्यांना कळालं असेल, आपण आज स्वीट बनवत आहोत, काजू कतली। तर चला पाहूया आपण कशी बनवूया। काजू कतली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे काजूची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी लागेल। आपली ही मिक्सरमध्ये पावडर रेडी आहे। आपण पाहू शकतो काजूची पावडर आणि पाणी आपण समप्रमाणात घेतलेलं आहे। गॅस ऑन करून आपण कढई ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि त्यासोबत आपण जी साखर घेतलेली आहे, म्हणजे काजूच्या पावडरच्या निम्मी साखर घेतलेली आहे, ती आपण त्या पाण्यात टाकूया। पाण्यामध्ये साखर विरघळते आहे, तसं आपण हलवत राहायचं जोपर्यंत पाणी खळखळ उकळत नाही। हे सतत असं चाळत राहायचं। अतिशय सोप्या पद्धतीने ही काजू कतली घरच्या घरी बनवून तयार होते। आपण पाहू शकतो पाणी आणि साखर हे अतिशय छान विरघळलेलं आहे। आता ज्यावेळी आपल्याला हे असं व्यवस्थित दिसतं, बुडबुडे आलेले आहेत, त्यावेळी आपण याच्यामध्ये आपण जी केलेली काजूची पावडर आहे ती टाकून द्यावी आणि याला छान एकत्र करत राहायचं, सारखं हलवत राहायचं, चाळत राहायचं। आणि लक्षात ठेवा, हे सगळं स्लो फ्लेमवरती आपल्याला करायचं आहे, म्हणजे सुरुवातीपासूनच पाणी उकळण्यापासून काजूची पावडर टाकेपर्यंत आणि जोपर्यंत याचा असा गोळा तयार होत नाही, अतिशय छान असा याचा गोळा तयार व्हायला पाहिजे। तर तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण असं त्याला चाळत राहायचं। आपण पाहू शकतो किती छान हा गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे हातात घेऊन पाहायचं, बघा तसं छान एकत्र व्हायला पाहिजे। असा हा लाडू तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपण हे लाटून याचे काजू कतली तयार करू शकतो। लाटण्यासाठी आपल्याला पोळपाट आणि अशा प्रकारचं प्लास्टिकचा कागद आपल्याला लागेल आणि लाटणं। अशा प्रकारे गोळा एकत्र करून हा लाडू तयार करून घ्यायचा। हा लाडू असा प्लास्टिकच्या पिशवीत किंवा प्लास्टिकमध्ये असा ठेवून द्यायचा आणि मग त्याला लाटायला घ्यायचं। आपण पाहू शकतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण घरच्या घरी किती सोप्या पद्धतीने काजू कतली तयार केलेली आहे। अशाच प्रकारे नवीन रेसिपी पाहण्यासाठी भारतीज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा।